जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलेला आहे। 14 ते 20 ऑगस्ट 288 विधानसभा मतदारसंघाची चाचपणी आणि 27 नंतर भूमिका स्पष्ट करणार आहे। मराठा उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी जरांगे पाटील यांची आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना विचारूया सर, एकीकडे मराठा ओरिएंटेड राजकारण म्हणून जरांगे पाटील 288 मतदारसंघाची चाचपणी करतायत, दुसरीकडे तुम्ही ओबीसींसाठी लढा दिला, तुमची काय भूमिका आहे? नाही, नक्कीच हे बघा की आम्ही सुद्धा सांगितलं की आम्ही सुद्धा चाचपणी करत आहोत। आजचं जे अधिवेशन या ठिकाणी होणार आहे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा सर्वांच्या समोर विचारमंथन करून जर त्यांच्याकडनं जी भूमिका घेईल त्याच्यापेक्षा मोठी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघ घेईल आणि ओबीसी समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार येत्या विधानसभेमध्ये उभं करेल किंवा विविध पक्षाचे जे ओबीसी उमेदवार आहेत जे आम्हाला भविष्यामध्ये आमचे प्रश्न सोडविण्याकरता मदत करू शकतात याची शाश्वती आम्हाला पडेल, त्यांना आम्ही जाहीरपणे मदत करू आणि जास्तीत जास्त ओबीसी आमदार या विधानसभेमध्ये निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण शक्तीनिशी बाहेर पडू आणि ते निवडून आणू। जरांगे पाटील यांचा लढा आरक्षणासाठी सुरू झाला होता, परंतु आता त्यांची राजकीय मनीषा जी आहे ती स्पष्ट दिसत आहे। 288 मतदारसंघात मराठा उमेदवार उभे करण्यासाठी ते चाचपणी करतायत। नाही, त्यांनी करा, आमचं म्हणलं मी त्यांच्या अंतिम निर्णयाची वाट बघतो आहे की ज्या दिवशी ते त्यांचा अंतिम निर्णय देतील त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचा अंतिम निर्णय देऊ आणि दोघंही आपापल्या अंतिम निर्णयाप्रमाणे कामाला लागू। निवडणुकीमध्ये कोणाला यश मिळते कुणाला अपयश मिळते ते नंतर निकालानंतर जाहीर होईल, पण ओबीसी समाजसुद्धा पूर्ण ताकदीनिशी यावेळेस या विधानसभेमध्ये आपापल्या उमेदवारासाठी काम करेल। सर, उद्या तुमचं राष्ट्रीय महाअधिवेशन अमृतसर पंजाब येथे होत आहे, त्यात असा काही ठराव बाबत तुम्ही चर्चा करतायत का? ठराव मांडणार आहात का? काही निर्णय होणार आहे का ठोस? नाही, नक्कीच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रमुख पदाधिकारी उद्या या ठिकाणी 7, 8, 10 हजार लोक येणार आहे, त्यांच्या सर्वांच्या समोर विचारविनिमय करून शेवटी आम्हालासुद्धा आमचं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे आणि मग हे अस्तित्व टिकवून ठेवण्याकरता आपल्याला राजकीय प्रतिउत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही आणि ते प्रतिउत्तर म्हणजेच आपण तेवढ्याच ताकदीने या निवडणुकीमध्ये सक्षमपणे उभे राहू आणि आपले उमेदवार निवडून आणू, अशा प्रकारचा ठराव उद्या आम्ही पारित करू। शेवटचा प्रश्न माझा, जरांगे पाटील यांना मोठा पाठिंबा आहे मराठा समाजाचा, जर आपण आंदोलनं बघितली तर, आणि त्यामुळे ते राजकीय चाचपणी जी आहे उमेदवारांची ते करतायत, तुमच्या मागे तेवढा पाठिंबा आहे का? ओबीसी समाज किती आहे राजकारणात तुमच्या पाठीमागे, तो तुमच्या उमेदवारांच्या पाठीमागे तो ओबीसी समाज उभा राहील असं वाटतंय का आता? नाही, नक्कीच राहील। या लोकसभेमध्ये आपण दाखवून दिलेलं आहे की 15 खासदार हे ओबीसी समाजाचे निवडून आलेले आहे, ते ओबीसी समाजाच्या एकजुटीचं ज्वलंत उदाहरण आहे आणि म्हणून विश्वास बसलेला आहे ओबीसी समाजाचा की आपण जर संघटित झालो तर आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून येऊ शकतात, म्हणून त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने येणाऱ्या विधानसभेमध्ये हा समाज एकवटेल, उभा राहील आणि आपल्या लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आणण्यास पुढे येईल। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। एकीकडे जरांगे पाटील मराठा उमेदवार देण्यासाठी 288 मतदारसंघात चाचपणी करताय, तर दुसरीकडे ओबीसींची हक्काची लढाई लढणारा राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही ओबीसी उमेदवारांच्या पाठीशी उभे राहणार आणि जिथे ओबीसी उमेदवार नाही तिथे ओबीसी उमेदवार देण्याचाही विचार करतायत। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, अमृतसर, पंजाब। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।